बर. चांगलं करायला गेले की सगळं उलटच होऊन जाते. तू का टाटा अंबानी घरी खाली येऊन थांबत वेळेसाठी पुढचं बोल. परिस्थिती म्हणजे एकच नाही हो, मानसिक परिस्थिती पण असू शकते ना. तुम्ही आर्थिक परिस्थिती घेऊ नका ना त्या गोष्टीबद्दल. हा चुकीचा इंटेंट तुम्ही घेतला. कंटिन्यू मी कंटिन्यू. चुकीचा नाही, तुम्ही समजून मला चुकीचं घेताय. बरोबर आहे, आम्ही समजून ही चुकीचं गोष्ट- घेतोय. Yes. हा. बाहेर गेलो सर मला परत आत बोलून घेतला. परत मी सांगितलं विचारलं सर काय हवाय, सर म्हणजे मला तू हवायस. ह्या गोष्टी मला अजून मी तिथं कन्फ्युज झालो ना. आणि सारखी मला म्हणायचं आज चल तुला सांगतो. या निमित्त काही नवीन म्हटलं आणि सारखे असे कोण व्हायचे आज चल आज चल म्हणजे काय म्हणतो हे काय यार. माझे विचार चुकीचे आहेत का मला समजून चुकीचा घेतला. आम्ही समजून चुकीचं घेतलो. वापर करून म्हणतो नको. शिवाय येताच आपला घरगुती चालणार. डायरेक्टर साहेब होय आला काय? येणार की थांब. येणार की थांब. अरे येईल की येईल, थांब की जरा. परत अपमान आला काय? येत्यात येत्यात आला काय? आले हे आले साहेब आले साहेब आले 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 यस. रोहित साहेब आले रोहित साहेब आले रोहित साहेब आले रोहित साहेब बसा बसा रोहित साहेब. तू रोहित मेकअप कुणाचा? रोहित सरांचा. रोहित सरांचा. सर आले. सर आले बसा. करा मेकअप, त्याला मेकअप करणार आहे ना. होय करा करा करा. सर मेकअप तुम्हाला. मॅडम झालं की आता कार्यक्रम सुरुवात करतो की जावा. बस करू. हा तर मंडळी ह्यो रोहित ह्यो आपल्याला आज परिस्थितीबद्दल काहीतरी सांगणार आहे. तर रोहित परिस्थितीबद्दल तुझं काय म्हणणं आहे? परिस्थितीबद्दल तुम्हाला काय काय सांगू माझ्या. सांगा की काय सांग. जे काय आता पण केलेलं आहे ते सगळं उलटच होते. बर. चांगलं करायला गेले की सगळं उलटच होऊन जाते. कधी कधी मला असं वाटते की मी चुकीचा आहे का माझा जन्म चुकीचा झालेला आहे. बारी बारी बारी. जन्म चुकीचा. हा पुढे तसंच माझ्या आयुष्यातला एक किस्सा तर मला आज मी शेअर करणार आहे. सांगा सांगा. ते फक्त तुम्ही ऐकून घ्या. एक दिवस कामासाठी गेलो होतो, म्हणजे काम शोधत होतो घरच्या परिस्थितीमुळे. बर. पेपरला वगैरे ऍड बघितली हा. आणि जॉब शोधण्यासाठी निघालो. हा. पेपरला ऍड बघितली, नंबर केला, डायल केला, मॅडमांना कॉल केला आणि मॅडमांनी मला फोनवर सांगितले की असं असं ऍड्रेस या. हा. त्या ऍड्रेस मध्ये असं होतं की मॅडमांनी मला सांगितलं होतं की फोर्ड कॉर्नरला या. फोड कोण? हा बर. मला ऐकू आलं कोल्ड कॉर्नर. मस्त मस्त. हा कोल्ड कॉर्नर ऐकल्यानंतर मला परत मी मॅडमांना कॉल केला. मॅडम म्हणलं कोल्ड कॉर्नर कोल्हापूरमध्ये आपल्या कुठे आहे? बर. मॅडम म्हणलं लक्ष्मीपुरी एरियात या. लक्ष्मीपुरी. मस्त मस्त. हा आतापर्यंत मी आयुष्यात एवढं कोल्हापूरमध्ये फिरले, कोल्ड कॉर्नर कधी मी ऐकलं नाही. खायला मी पण ऐकलं नाही. नवीनच काय तर असं नाही. जाऊया म्हणलं शोधायला. बर. निघलो शोधत बर. शोधत 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 व्हिनस कॉर्नरला गेलो. व्हिनस कॉर्नर? हा व्हिनस कॉर्नरला गेलो. व्हिनस कॉर्नरला गेला तिथं त्यांना विचारलं कोल्ड कॉर्नर कुठे कोल्ड आहे. बर. मी माणूस 2 मिनिटं विचारत पडलं कोल्ड कॉर्नर कोल्हापुरात नव्हताच नाही. परत मी मॅडमांना कॉल केला. मॅडम म्हणलं मी असं असं व्हिनस कॉर्नरला आलेलो आहे कुठे. मॅडम म्हणलं व्हिनस कॉर्नर आता मी खूप पुढे गेला. मग परत बॅक साईडला आलो, व्हिनस कॉर्नर बसून बॅक आलो आणि बरोबर हॉस्पिटलच्या खालीच होतो मी. आणि तिथे पण एका दारात माणसाला विचारलं. तेव्हा म्हणला 2 नंबर गल्लीतून 3 नंबर टर्न घेऊन जावा म्हणून सांगितलं. 2 नंबर गल्लीत ना 3 नंबर टर्न घ्या मग जावा. हॉस्पिटलच्या दारात पोहोचताय. मॅडमांनी तर मला व्हिनस कॉर्नर बसून मागे यायला सांगितले म्हणलं. परत 2 नंबर गल्लीतून 3 नंबर कसं जायला लागते म्हणून परत मी मॅडमांना कॉल करण्यासाठी फोन डायल करायला घेतला आणि वर बघते तर वर्क हॉस्पिटल होतं. म्हणजे फोन करायला वरती पहिलं वर बघितलं आणि त्याही समजले की मी हॉस्पिटलच्या दारात बरोबर ऍड्रेस. मस्त मस्त मस्त. अहो म्हणलं इथंच आहे की म्हणलं. ते मला बघितलं आणि तिने टोपी घालून गाडीवर गेला. कोल्हापूर आहे काय पण चालते. बोल बोल बोल. अहो म्हणलं इकडे आयो विषय आहे म्हणलं इथं हॉस्पिटल मी तिकडे काय सांगणार. ते म्हणलं नाही 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 ते आहे तिथं हॉस्पिटल आहे ते गेला ते. आता परत मॅडमांना कॉल केला. मॅडम म्हणलं वरून आता एंट्री कशी करायची म्हणलं. मॅडम म्हणजे बॅक साईडने हा आम्ही गाडी घेतली बॅक साईडला करत तिथंच 2-3 फेऱ्या मारल्यात मी. बर.
रस्ताच मला सापडेना गावाला? रस्ता गावाला तिथे. सापडेना म्हणजे काय सांगू तुम्हाला. परत तिथं परत मॅडमांना कॉल केला. मॅडम वैतागून म्हणजे अहो किती कॉल करताय, तुम्हाला यायचं असले तर या, नाही तर राहू दे. असं म्हणले? अरे असं बाबा, म्हणले. मॅडमांना म्हणलो मॅडम माझी परिस्थिती वाईट आहे. परिस्थिती मोड आहे. बरोबर आता इथं मी काय बोलू शकत नाही, नाही, काय शेवटी नाही. परिस्थिती आहे. हे मला माहित नाही म्हणलं, मॅडमांनी मला माहिती द्यायला पाहिजे. बरोबर. कदाचित मॅडमांनी खाली येऊन थांबायला पाहिजे होतं, बाबा आपले क्लायंट्स आले त्यांना वर घेऊन यायला पाहिजे. ते ना मग तू का टाटा अंबानी खाली येऊन थांबत वेळी पुढचं बोल. मग ऍड्रेस सापडला, मग वरून पायरीवर नव्हतं आलो. हा. परत मॅडमांना मी कॉल केला. मॅडमांना म्हणलो कोणत्या फ्लोअरला येऊ. मॅडम म्हणलं फर्स्ट फ्लोअरला. तिथं पण आता कन्फ्युजन झाला माझ्या कसं, मनामध्ये. कसं? कारण मॅडमांनी मला फर्स्ट फ्लोअर सांगितलं, मला ऐकायला ती थर्ड फ्लोअर. आयचा आता याला कारणीभूत काय? परिस्थिती. माझी परिस्थिती. वाचता पुढचं बोला पुढचं. आलो फर्स्ट फ्लोअरून वर आलो, सेकंड फ्लोअरला आलो. सेकंड फ्लोअरवरून मी टेरेसवर जात होतो. टेरेसवर? कशाला येताना मला असं अचानक वाटलं की मी देवानं प्रे करून आलो होतो ना, आज काय पण होते जॉब लागू दे म्हणून. ठीक आहे म्हणलं. कदाचित मला फर्स्ट फ्लोअरवरून येत असताना असं विचारलं की देव कदाचित मला वर पोचवालाय. बघते तर खरंच टेरेसवर जात होतो मी. तिथे गेल्या सुद्धा मला प्रश्न पडला, काय याला कारणीभूत माझी परिस्थिती आहे. बरोबर आहे, बरोबर कारण मी आहे. विचार करत वर गेलो ना. बरोबर आहे. मी विचार करत आलो असतो, बरोबर ऍड्रेसला पोहोचलो असतो. नशीब. हा. सेकंड फ्लोअरवरून खाली येताना मॅडम मला एक रिसेप्शनला दिसलं. मॅडम म्हणलं हो तिकडे कुठं? मी म्हणलं थर्ड फ्लोअरला जायचं. थर्ड फ्लोअर नाही म्हणलं, इथं ऑफिस आहे. बर. परत माझं मला हसवलं मॅडमांकडे बघून. मॅडम मला हसताय का? तर मॅडम मला म्हणलं परिस्थिती कारणीभूत आहे. अरे 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 परत परिस्थिती कारणीभूत आहे. मॅडम हसायला लागल्या तिला. मॅडम हसायला लागली. बर. मॅडमांना समजलं नाही. मॅडमाने आज जाऊन सरांना वगैरे भेटलेत. आता वगैरे इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेत असताना सरांनी मला बोलवून घेतलं. बर. सर म्हणजे ती या आतमध्ये या. आतमध्ये या म्हणले. हा. गेलो आत बसलो. हा. सरांनी मला रिझ्यूम वगैरे बघितला. बर. आणि सरांनी म्हणले की तुम्ही इथे का आलात? म्हणलं सर तुमचं अशी मी ॲड बघितली आणि मी इथे आलेलो आहे म्हणलं. हा. सर म्हणले ठीक. मग अशी तुमच्याकडे कोणती कला आहे की त्या कलेबद्दल मी तुम्हाला ऑफिसमध्ये कामाला घेऊ शकतो? अच्छा मी सर तुला विचारले हा. कला काय होती? हा कला अशी कोणती आहे की त्याबद्दल मी तुला ऑफिसमध्ये कामाला घेऊ शकतो? बर. सर म्हटलं मी इथं बंद आली म्हणजे याला कारणीभूत माझी परिस्थिती आहे. असा हा शब्द बोलल्यानंतर सर 15 मिनिटं हसण्यात वेळ घालवला. वा. आणि सरांनी मला इंटरव्ह्यू घेताना सांगितलं होतं की माझ्याकडे फक्त 10 मिनिटात 15 मिनिटं हसण्यात घालवली सरांनी. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त. मग सरांना मी बोललो सर तुम्ही मला 10 मिनिटं सांगितलं, 15 मिनिटं तुम्ही हसण्यात घालवली, हीच माझ्याकडे कला, या कलेसाठी मला कामाला घ्या. अरे वा मस्त लवले. सर म्हणले ठीक आहे त्याला घेऊया म्हणतात कामाला, पण कोणत्या बेसवर तुला कामाला घ्यायचं? म्हणलं मी सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत म्हणलं, तुम्हाला कोणती गोष्ट हवी ते सांगा. तर ठीक आहे म्हटले तुला घेतो कामाला. तुला पेमेंटचा विषय बोलले वगैरे. सरांना म्हणलो असं असं मला पेमेंट द्या, थोडंफार मला पेट्रोलचा वगैरे खर्च निघाला असं पेमेंट द्या. बर. म्हणले ठीक आहे तुला देऊया म्हणले. तर म्हणले तू काम किती दिवस करणार? म्हणलं जो पण माझी परिस्थिती चांगली होत नाही तो पण काम करणार. तेव्हाही सर हसायला लागले. तेव्हाही सर हसायला लागले. मला ते समजलं नाही सर का हसले. ठीक आहे म्हणले इंटरव्ह्यू वगैरे झाला. सर जायच्या वेळेस सरांनी मला म्हणले बाळ परत आते म्हणले. परत आत गेलो मी. मला म्हणजे घरी कोण कोण आहे? ठीक आहे म्हणलो घरी असे असे दादा भाऊ वगैरे आहेत म्हणलो. आणि मला म्हणजे तुझं लग्न वगैरे झाले? मी म्हणलं नाही झालं. ठीक आहे म्हणले जा. आता ह्या गोष्टीला एक कारण आहे, हे तुम्हाला मी शेवटला लास्टला सांगणार. त्यावेळी मला एक गोष्ट समजली नाही की सरांनी मला तो प्रश्न का विचारला. जॉईनिंग झालो 2 दिवसानंतर परत मी सरांना भेटायला गेलो. सरांनी म्हणले राहतोस कुठं? म्हणलं कोल्हापूरमध्ये. ठीक आहे म्हणले घरी कोण कोण असतं? परत मला तो प्रश्न विचारला गेला. मला त्यावेळी परत एकदा ते डाऊट आला की सरांनी परत हा प्रश्न ते का विचारला असेल. कदाचित मी म्हणलं सरांची परिस्थिती व्यवस्थित असेल सरांची. अरे काय रे बाबा, आता त्याला मी काय करू शकत नाही. मला एक सांग, तू तिथं काम मागायला जाणार आणि सरांची परिस्थिती अशी आहे म्हणणार होय? परिस्थिती म्हणजे एकच नाही हो, मानसिक परिस्थिती पण असू शकते ना. तुम्ही आर्थिक परिस्थिती घेऊ नका ना त्या गोष्टीबद्दल. हा चुकीचा इंटेंट तुम्ही घेतला. मी चुकीचा नाही, तुम्ही समजून मला चुकीचं घेताय. बरोबर आहे, आम्ही समजून ही गोष्ट तुमची चुकीची आहे. बरोबर आहे. ठीक आहे म्हणतो सरांनी विचारला. परत दुसऱ्या असं दिवस गेले 2-3 दिवसानंतर परत मला सरांनी एक दिवस ऑफिसमध्ये बोलवून गेलं. सरांना माझ्या रुटीननुसार मी रोज पाणी वगैरे दिलं. आणि एक दिवस मी सरांना म्हटलं सर मी आता पाणी वगैरे दिले, काय हवं असेल तर सांगा. बाहेर गेलो सर मला परत आत बोलून घेतला. परत मी सरांना विचारलं सर काय हवाय? सर म्हणजे मला तो हवायस. ह्या गोष्टी मला अजून मी तिथं कन्फ्युज झालो ना. आता म्हणजे मी हवाय म्हणजे हे काय विषय आहे म्हणलं. अश्लील तिकडे विषय जात नाही ना का? तू हवायस मी हवायस असं बोलून
मला त्या गोष्टी त्यावेळी समजल्या नाही. हा. ठीक आहे म्हणलो, चालेल म्हणलो. 2-3 दिवस गेलेत. 2-3 दिवसानंतर आम्ही लंच ब्रेक चालू हा. होता. लंच ब्रेकमध्ये मॅनेजर सर वगैरे सगळे ऑफिसमध्ये बसले होते. बरं. आणि त्यावेळी अचानक तो विषय निघाला. हा. त्यामध्ये मला मॅनेजर सर आमच्या म्हणले की रोहित तुला एक गोष्ट सांगायची हा. मी म्हणलं सांगा. नाही तुला पर्सनल मध्ये सांगायचे. बर. आणि सारखे मला म्हणायचं आज चल तुला सांगतो. या नित्य काही नवीन म्हणलो आणि सारखे असे खुणवायचे. आज चल आज चल म्हणजे काय म्हणलो, हे काय यार. मला आज पण त्या गोष्ट समज नाही. आज चल म्हणजे काय म्हणलं. सर आज मी येऊ शकत नाही म्हणलो. आज चल तुम्ही मला इथेच 4 चौकात सांगा म्हणलं. भीतीचं वातावरण हो. तसा अनुभव आला परिस्थितीमुळं. हा अनुभव म्हणजे माझ्यासोबत नाही घडलेलं मी बघितल्यात हो. ठीक आहे म्हणलं चालायचं पुढं. सर म्हणले तो इथंच सांगतो बाबा तू चुकीचा इंटर्न घ्यायला. मी म्हणलो सर मी चुकीचं बोललो नाही, तुम्ही चुकीचं बोलला असं मला समजून तुम्ही चुकीचं घेतलं. परत इथं कारणीभूत परिस्थिती. हा, कारणीभूत परिस्थिती. मी चुकीचा नाही समजून चुकीचं घेतलं. बरोबर ना. चाललं सर म्हणले तुला सर आता दत्तक घेणार आहे. म्हणलो का हो कसं काय म्हणजे मला आता जर मला 2-3 दिवसापूर्वी मला बोलवून घेतला होता. सर म्हणले असं पोरग चांगलं आणि त्याला आपण दत्तक घ्यायचं. बर. हा आता माझ्या डोक्यात आयडिया यायला लागल्या. मला आता कल्पना सुचायला लागल्या. कसली सिच्युएशन बघा ना. अच्छा म्हणजे सर तुला दत्तक घेणार. म्हणजे डोक्यात तुझ्या आयडिया आली. बर कशी काय आली? त्यामध्ये पण एक गोष्ट मला 2 दिवसापूर्वी सरांनी भेटायच्या आधी एक गोष्ट सांगितली होती. एक दिवस मला ऑफिसमध्ये बोलवून घेतला सरांनी. मला म्हणजे तुला कर महसूल विभागाचं ऑफिस माहिती आहे का? कर महसूल. हा सर माहित आहे की म्हणलं. तर मला तिथं जाऊन हे 7-12 फक्त चेंज करून आणायचा. माझा चेंज करून आणायची ही गोष्ट मला लक्षात त्यावेळी आली नाही. पण सरांनी बोलल्यानंतर मला गोष्ट लक्षात आली. म्हणजे चेंज म्हणजे काय कदाचित 7-12 माझं नाव टाकणार का काय प्रॉपर्टीवर गोष्ट असू शकते ना. बरोबर. माझे विचार चुकीचे आहेत का मला समजून चुकीचा घेतला. आम्ही समजून चुकीचं घेतलं. आम्ही बरोबर आहे ना. कारण याला कारणीभूत काय परिस्थिती. हा ही गोष्ट सांगायची आहे मला एक्झॅक्टली. ती गोष्ट झाली. मग सरांनी मला सांगितलं. त्यानंतर माझ्या डोक्यात सगळ्या आयडिया यायला लागल्यात की बाबा हा त्या दिवशी मला सरांनी बोलून घेतलं होतं. मला 10 मिनिटाच्या ऐवजी 1 तासभर माझी मिटिंग घेतली. बर. म्हणजे त्यांना कदाचित ते वाटलं असेल बाबा हा हे पुढचं पोरग आपण याला सगळं देऊ शकते. बरोबर आहे ना. बरोबर. त्याला कारणीभूत काय आहे परिस्थिती. हेच सांगायचं होतं मला. बरोबर. ठीक आहे म्हणलं सगळं चाललं. पण सरांनी म्हणले तुला खरोखर दत्तक घेणार आहे. बर. खरंच मला म्हणले होय. मला ते सगळ्या गोष्टी तू पेटायला लागली डोक्यात माझ्या सगळी व्यवस्थित. तर म्हणजे त्या दिवशी सरांनी ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. त्यानंतर मी पाण्याची बॉटल द्यायसाठी गेलो. त्यावेळी सर म्हणले मला बॉटल नको मला तो हवायस. म्हणजे मी म्हणजे काय यासाठी हवाय मी. आलं का लक्षात तुमच्या दत्तक त्यासाठी मी हवाय त्यांना. हा त्यानंतर परत मला ते कर महसूलचं पण आठवलं. ते म्हणजे कर महसूलला मलाच का पाठवत आहेत कारण मी नवीन आहे. मला येऊन 10 दिवस झालेत मला तिथे का पाठवत आहेत. कदाचित ते माझा तिथं फोटो वगैरे देत असतील कदाचित. ह्याला कारणीभूत सुद्धा कोण आहे परिस्थिती. बरोबर. मला त्यावेळी समजले. मग पुढे काय झालं? पुढं सगळं झालं. सरांसगळं बोलणं वगैरे झाले. आता दिवस तो निघून गेला. त्यानंतर माझे 2-3 दिवस माझ्या डोक्यात आता ते सारखंच चालू आलं ना. सर मला दत्तक घेणार आहे आता मी श्रीमंत होणार आहे माझी परिस्थिती चेंज होणार आहे. तसं मी वागाय पण सुरू केलं. कपडे वगैरे घालून यायला सुरू केली. म्हणजे आता एवढं मालक मोठं होणार म्हणलं लोक दिसायचं पाहिजे का. हा म्हणजे लक्ष आलं ना तुमच्या. मला वाटलं काय आधी नव्हतं काय. तसं कसं बिना कपड्याचं भावना पोचल्या की त्यावेळी मी आवडून वगैरे आलो. तर त्यावेळी मला पण सर विचारला रोहित म्हणला आज आवडून वगैरे आलाय. म्हणजे सर मला तुम्ही काल सांगितलंय म्हणलं असं दत्तक घेणार आहे. त्यांना अजून इच्छा वाढली पाहिजे म्हणलं मला दत्तक घ्यायची. हा बाबा हे चांगलं दिसते आणि चांगलं वागाय पण लागले. बरोबर. त्यांची आयडियाशी स्ट्रॉंग झाली पाहिजे. घ्यायचाच काय पण होते किती पैसा खर्च होऊन दे घ्यायचाच सगळे विकायला काय लागेल ना. चल घ्यायचाच याला सोडायचा नाही याला. पुढं काय 2-3 दिवस आयडिया टूप पिटली. सारखं मला ऑफिसमध्ये बोलवायला आलं. सारखं एवढी 2-3 स्टाफ असताना मला सारखं रोहित आते त्याही मला आता म्हणल्यावर मला सारखं समजायला लागलं ना. बाबा 100% मला घेणार फिक्स आहे. बरोबर. मी घरात सगळं फॅमिलीला सांगितलं. म्हणलं माझ्या संग भांडू नका गोड गोड बोला आता शेवटचं. कारण मी आता चालली म्हणलं बाहेर राहायला. बरोबर. माझं चांगलं फॅमिली सोबत फोटो वगैरे काढून घ्या अल्बमला लावा म्हणलं. बरोबर. कदाचित हा क्षण परत आयुष्यात येणार नाही. बरोबर. मग मम्मी वगैरे म्हणलं असं का बा असं का ह्याला कारणीभूत परिस्थिती आहे म्हणलं आपली.
म्हणला तो आम्हाला गेल्या इथनं विसर ना. म्हणलं विसरायचं काय म्हणलं, आठवड्यातून एकदा यायचं भेटायचं जायचं म्हणलं. ठीक आहे म्हणलं चालेल. थोडं घाल. पुढे एक दिवस असं झालं की सरांनी परत मला 15 दिवसांनी भेटलेत. आमचे मॅनेजर सर ज्यांनी मला सांगितलं होतं ना कॅसेटर दत्तक घेणार आहे, त्यांनी मला परत एकदा डोक्यात म्हणजे भरवलं की व्यवस्थित. बर. मला म्हणजे रोहित मी तुला आज बेसवर दिवस सांगतोय की तुला ते दत्तक घेणार. बर. मी म्हणलं सर असं का तुम्ही एवढं कॉन्फिडन्स कसं का बोलताय. तर त्यांनी मला लेटर आणून दिलं, म्हणजे तुला जर दत्तक नाही घेतलं तर माझे हे ऑफिसला उद्यापासून मी येत नाही. काय सांगाल. हा माझा राजीनामा ऑफिसला. एवढा कॉन्फिडन्स न बोललेत सर. बार बार. आता याला कारणीभूत काय, परिस्थिती. बरोबर. त्याला मी काय करू शकत नाही. ठीक आहे म्हटलं चालायचं. सरांनी एवढं बोलले म्हणलं कॉन्फिडन्स मला 2-3 दिवस झोपच लागली ना रात्रीची. आता श्रीमंत होणार, पैसे कुठं ठेवायचं, बरोबर. कपडे कशी घालायची, कुठं कुठं फिरायला जायचं, हे म्हणलं काय काय खायचं, हे कुठल्या हॉटेलला जायचं, हे कसं जेवायचं, हे राहिलेलं डब्यात न्यायचं बंद, ती सवय बंद करायला पाहिजे. महाप्रसादला जायचं बंद करायला पाहिजे. बरोबर आहे. किटली घेऊन जायची सवय पण बंद करायला पाहिजे. खीर राहिलेली द्या खीर खायला. बरोबर, बरोबर. ती पाण्याची बाटली घेऊन जायची सवय पण बंद करा. राहिलेला रसना यात्रा द्या. बरोबर आहे. ह्या सवयी सगळ्या मोडायला पाहिजे रो. बरोबर. तसं मी प्रोसेस वगैरे सुरू केली. हा. आणि एक दिवस ती उत्साहात मी सरांकडे गेलो आणि सरांनी मला म्हटलं सर मला एक गोष्ट अशी म्हणजे वायर एक कानावाल्या म्हणलं. सर म्हणलं वायर म्हणजे, म्हणलं वायर म्हणजे एखादी गोष्ट अशी कानावाल्या म्हणलं की असं असं तुम्ही मला दत्तक घेणार आहे. सर म्हणला कोण रे, कोण आहे ते म्हणला. वापर करून नाही तर नाही नको. शिवाय द्यायचं आपलं घरगुती चॅनल आहे. ठीक आहे म्हणलं चालायचं पुढे. गेलो आणि सरांना म्हणलं सर असं मला तुम्ही घेणार आहे दत्तक म्हणलं. सर म्हणला कोण तुला सांगितलं रे. म्हणलं असं असं मला वायर आली. सरांचं कशाला नाव सांगू, बरोबर आहे की. माझ्यामुळे त्यांची परिस्थिती गरीब आली तर मग काय करायचं? त्यांचं घर पोळी बिरी चालायला नको काय, चालायला चालायला पाहिजे म्हणजे खाया पियाचं चालायला नको काय. बरोबर आहे. चांगलं म्हणजे तुम्ही म्हणजे रांगत्यात नाही, काय, नाही. तुम्ही उलट बोलणार हो मला माहितीच आहे. मी ऐकत आहे. बोल. तसंच मी सरांना म्हणलो उगाच माझ्यामुळे उगाच कधी नोकरी कशाला. मग सरांना म्हणलं असं दत्तक घेणार. म्हणलं कोण रे, कोणी सांगितलं तुला. म्हणून नाही सर मला असं आल्यापासून पहिल्या दिवसापासून असं फील होते. तुम्ही मला 10 मिनिटाच्या ऐवजी 1 तास दिला असा, मला कोणताही रेफरन्स न घेता तुम्ही मला कामाला घेतला असा. नंतर ते सगळ्यांनी जसं ते घडलं तसं सगळं मी सगळं क्लिअर केलं सरांना. सर म्हणते बा मी उठायच्या तिथनं उठून निघू म्हणलं बाहेर. नाही तर माझं पायता उडतं तुला खाली पण पळवत. अरे वा, मस्त मस्त. याला म्हणाला कॉन्फिडन्स. कंटिन्यू. अहो मला सुचायचं बंद झालं. करणार काय, खाली पळत गेलो बॅग घेऊन. खाली पळत गेलो. मॅडमांनी मला सांगितलेलं काय असं असं लक्ष्मीपुरी एरियातून बॅक साईडला जायचं. बॅक साईडवरून परत ऑफिसमध्ये चाललो पळत. बर. रस्ता सापडा ना हो. बर. मग काय त्याला म्हणत परत आलास काय रे. सरांनी पायतान काढच मी पळूनच गेलो. ते आलोच ना आजपर्यंत. आलोच गेलोच ना तिथं ऑफिसला मी. असं किस्सा आयुष्यात. म्हणजे त्याही मला एक गोष्ट समजली की नक्की माझी परिस्थिती वाईट आहे का मी चुकीचा आहे, का मला समजून घेणारी चुकीचे आहेत, का त्या सरांनी जे सांगितलं ती चुकीची गोष्ट होती. असा विषय होता तो. हे लोकांना तुझी परिस्थिती काय कळाली का समजली नाही. समजली. म्हणजे कसं आहे की परिस्थितीजन्य पुराव्यानुसार परिस्थितीजन्य कशाला मी माहिती बोलू. चालत जा. तर मंडळी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. बघत राहा सिटी न्यूज, आमचं रोया कोल्हापूरचा.